नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. सकाळचे 9 वाजलेले आणि रुची, ध्रुव, तीर्थ हे शाळेत गेलेले. आज आहे ना बाजरी विकायला न्यायची आहे, म्हणजे सॅम्पल घेऊन जायचं आहे. तिथं दाखवायचा त्या व्यापाऱ्यांना. त्यांनी जर घेतली म्हणजे त्यांना कितीनी चालती, भाव वगैरे चेक करायचा आणि मग डिसाईड करायची द्यायची का नाही द्यायची. तर ते माझे वडील काल घेऊन गेले होते, पण ती बाजरी ना घरातली घेऊन गेले होते. तर तिला 2400 रुपये भाव सांगितला होता त्यांनी, 2400 रुपये क्विंटल. मग आता आज काय करताय दुर्गादास आणि माझे वडील काय करणार आहे, आता जी आम्ही स्टोअर केलेली होती बाजरी, तर ती बाजरी गोणीतून काढलेली सॅम्पल म्हणून मी दाखवतो ती, आणि ती घेऊन जाणार आहे. आणि आज आणखी एक, आता बाजरी विकायची याच्यामुळे भरपूर दिवस पण झाले, पावसामुळं ती खराब होऊ शकते, कारण आर्द्रता थोडी जास्त असते त्याच्यामुळं. आणि दुसरी गोष्ट, त्याला मुंग्या पण भरपूर लागत आहे. मुंग्या पण बऱ्यापैकी बाजरीचं पीठ करताय. मी ते पण व्हिडिओ ॲड करतो की मुंग्या कशा त्याच्यामधलं पीठ वगैरे काढून घेतात त्या, म्हणजे त्या भरपूर दाणे खाता मुंग्या. आणि सध्या ना लाल मुंग्या भरपूर झालेला आहे. कोणाकडे जरी गेलं तुम्ही, कोणाच्या जरी घरी गेला ना, तुम्हाला लाल मुंग्याचा प्रादुर्भाव दिसेलच. भरपूर लाल मुंग्या झालेल्या आहे. काळ्या मुंग्या इतक्या हे नाही करत, पण लाल मुंग्या थोड्या ॲग्रेसिव्ह असतात या बाबतीत. तर मागे कुत्रा येत होता, मी सांगितलं होतं कोंबड्याच्या मागे लागत होतो, तर ते आलं होतं. दुर्गादासनी त्याला पळून लावलं. तर मी शेडमध्ये आलो होतो आणि शेडमध्ये येऊन बसलो होतो. तर ही कॅरी बॅग आहे, तर असा सॅम्पल ठेवलेला आहे साधारणतः त्यांनी. आता हा गंगापूरला घेऊन जायचा आहे आणि दाखवायचा आहे त्या व्यापाऱ्या लोकांना की साधारणतः अशी बाजरी आहे. आणि इथे काय दुर्गादासनी बघितलं, मी शूटिंग काढत होतो, तर दुर्गादास म्हणला थांब म्हणे, मी ना ही कॅरी बॅग ओपन करतो, मग तू अशी बाजरी दाखव म्हणे. म्हणून हे शूटिंग काढलेलं आहे मी. थोडा कलर डाऊन झालेला आहे बरं का बाजरीचा, जास्त हिरवी दिसत नाही आहे, अशी थोडी फेंट कलर झालेला आहे. नक्कीच तिचा भाव कमी होईल असं वाटतंय. आम्ही बाजरी शेडमध्येच ठेवली होती एकंदरीत ओपन, आणि साधारणतः अशा मुंग्या आहे इथे. मी झूम करून दाखवतो तुम्हाला. हे बघा, या अशा मुंग्या फिरताय आणि या भरपूर बाजरी खातात. दिसत नाही जास्त, पण भरपूर गोणीमध्ये आतमध्ये पीठ बनवलेलं असतं. वरतीपर्यंत मुंग्या आहे, इथं पण आहे, पण कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसत नाही आहे. आणि ओपन स्पेसमध्ये ठेवायचं कारण एवढंच आहे, कारण ही बाजरी अजून आम्ही वाटलेली नाही आहे, म्हणजे दुर्गादासला दिलेली नाही आहे आणि आमच्या हिस्स्याची आम्हाला घेतलेली नाही आहे. म्हणून ही इथंच ठेवलेली आहे कॉमन एरियामध्ये आमच्या, म्हणजे शेडमध्ये ठेवलेली, कॉमन एरिया म्हणण्यापेक्षा. तर इथं श्री मागं लागलेला आहे माझ्या वडिलांच्या, कारण ते गंगापूरला चाललेले म्हणून. टी व्ही घेऊन चाललेले, कारण त्यांना टी व्ही पण बघायला भरपूर आवडती, विशेषतः न्यूज चॅनल. आणि जाताना बाजरीचं सॅम्पल पण सोबत घेऊन जात आहे, जेणेकरून की तो व्यापाऱ्यांना दाखवू शकतील ते म्हणून. तर बाजरी नेलेली आहे, माझं काम चालू होतं तोपर्यंत गेली. ही अशी खाली पण सांडलेली भरपूर. आणि हे बघा, याच्यामध्ये किती पीठ आहे, हे साईडला दिसतंय. हे मुंग्यांनी हे केलेलं आहे, भरपूर मुंग्या पण इथं. तर माझे वडील, भाऊ हे दोघं पण गंगापूरला आहे, त्याच्यामुळं जवळपास 2:15 झालेले आहे. आणि आता मी मुलांना आणायला चाललेलो आहे. आणि त्या मला माहीत होतं बाजरी घेऊन गेलेले ते, आणि घरावर, गंगापूरच्या घरावर पण काही काम आहे म्हणून थांबलेले आहे. मला सांगून गेला होतं माझं भाऊ जाताना की मुलं आणायला जायचं आहे म्हणून. कारण काय होतं ना, माझं काम चालू असतं आणि मग त्याच्यामुळे जायला जमत नाही. भरपूर वेळेस ध्यानातून जातो, तो मला फोन करून बरोबर सांगतो. तर आता मी चाललेलो आहे त्यांना आणायला. ध्रुवन ते पंढरपूरवरून जेव्हा आले, म्हणजे ध्रुव आणि माझे वडील, तेव्हा त्यांनी येताना ही बॅट आणली होती, प्लास्टिकची ती पूर्ण, आणि तिच्यासोबत एक बॉल पण आहे प्लास्टिकचा. तर त्याच्यामुळं हे सगळे क्रिकेट खेळताय. आम्हाला जमत नाही आहे, कारण माझं काम चालू होतं त्याच्यामुळं. आणि श्री बघा मला कसा आवाज देतोय. ध्रुव आणि त्यांनी पंढरपूरहून येताना आहे ना, फणस आणलं होतं. 6 किलो फणस आणलं होतं, 40 रुपये किलोनी, जवळपास 250 रुपयाचं फणस होतं हे. आणि पिकायला ठेवलेलं आहे, हेच मी बघत होतो, पण अजून तरी पिकलेलं नाही आहे ते. काय माहीत कधी पिकतं. त्या व्यापाऱ्याने यांना सांगितलं होतं घेताना की हे पिकलेलं आहे, घरी जाऊन तुम्ही कापू शकता, पण हे थोडं पण दबत नाही आहे, म्हणून परत झाकून मी ठेवून दिलेलं आहे. आता रुची अभ्यासाला आलेली माझ्याकडं, आणि मी तिला आता हातचा कसा घ्यायचा हे शिकवत होतो इथं तिला.
आणि हे असं सांगितलं, एक्सप्लेन केलं वगैरे, आणि आता ती प्रॉपर गणितं करते एकदम. तर आम्ही बाजरी विकून आलेलो आहे साधारणतः, माझे वडील, भाऊ आणि दुर्गादास. तर 2450 रुपये भाव भेटलेला आहे बाजरीला आणि जवळपास 32,000 रुपये आलेले त्याचे. आणि ते पूर्ण दुर्गादासलाच देऊन टाकलेले, कारण त्याला नवीन मोटरसायकल घ्यायची आहे. तो कदाचित घरी पण जाईल, कधी जातो माहीत नाही, कारण त्याला MP पासिंगचीच मोटरसायकल घ्यायची म्हणून. तर हे एक होतं, म्हणजे लवकरच आपल्याला नवीन मोटरसायकल बघायला भेटेल दुर्गादासकडं, जे की भरपूर चांगलं वाटतं. तो इथं आला होता तेव्हा त्याच्याकडे काहीच नव्हतं. त्याने इथंच एक सेकंड हँड मोटरसायकल घेतलेली आहे आणि आता त्याचा प्लॅन आहे की नवीन मोटरसायकल घ्यायची आहे. तर असा आहे दुर्गादासचा प्रवास. की माझं काम पण झालेलं आहे, आज जवळपास 7:30 वाजलेले आहे, सर्व काम झालेलं आहे माझं. आणि आजपासून आहे ना, मला एक थोडं वेगळंसं काम आलेलं आहे कंपनीमध्ये पण. म्हणजे माझं जे रुटीनचं काम असतं त्याच्या अलॉंग विथ एक रिपोर्ट वगैरे जनरेट करायचे आठवड्यात, असे वगैरे काम आलेले टीमसाठी. तर ते पण मला करायचे. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.